एक साधी सोपी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आपण गृहिणी कधी कधी स्वयंपाक एखाद्या वेळेस आपल्याकडनं जास्ती होऊन जातो आणि त्यावेळेस काय होतं ना की दुसऱ्या दिवशी किंवा ती गोष्ट राहिली की आपण ती नंतर फेकून देतो किंवा गाईला घालतो. पण शिळं गाईला घालणं शक्यतो टाळावं. त्याचबरोबर जर का ते खराब झालं, आंबलं, काही झालं तर ते आपण फेकून देतो, कचऱ्यात फेकून देतो. त्यातल्या तर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही तुमच्या घरातल्या पांढऱ्या गोष्टी जर का फेकून देत असाल, पांढऱ्या गोष्टी म्हटल्या कुठल्या गोष्टी, म्हणजे जसं की भात, कणिक आणि त्याचबरोबर पीठ किंवा ताक, दूध, दही या गोष्टी जर समजा खराब झाल्या, आंबल्या आणि जर का ते तुम्ही फेकून देत असाल तर तुम्हाला ही गोष्ट आजच थांबायची आहे. त्याचा काहीतरी वेगळा उपयोग किंवा वेगळ्या प्रकारे त्याला डिस्कार्ड करता येईल का हे बघायचं आहे. कारण पांढऱ्या गोष्टी ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि तुम्ही तुमच्या घरातली लक्ष्मीच जर का फेकून देत असाल तर काय उपयोग. आणि तुम्ही म्हणाल की मग खराब वस्तू काय घरात ठेवायच्या का, तर नाही. दूध खराब झालं त्याचं तुम्ही पनीर करू शकता, काहीतरी वेगळं करू शकता. बऱ्याचशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टींचा वेगळा वापरही करू शकता. अशा खूप काही गोष्टी असतात. पीठ असेल तर ते तुम्ही मुंग्यांना टाकू शकता. बऱ्याचशा गोष्टींना वेगळे वेगळे पर्याय असतात. पर्याय शोधा आणि त्यानुसार त्या गोष्टींना डिस्कार्ड करा. पण उगाच कचऱ्यात पिशवीत बांधून टाकून द्यायचं, फेकून द्यायचं, अन्नाचा अपमान करायचा, अन्नपूर्णा मातेचा अपमान करायचा हे आजपासूनच टाळा. कारण ह्याने तुम्ही म्हणता की घरात लक्ष्मी येत नाही, घरात बरकत येत नाही, कारण हे तुम्हीच करता आणि तुमच्यामुळेच त्या गोष्टी घडत नाही. या गोष्टी आजपासूनच थांबवल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदाच होईल. करून बघा, रिझल्ट तुम्हाला स्वतः मिळतील. श्री स्वामी समर्थ.